नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्याची तिजोरीही रिकामी करण्याची मुख्यमंत्र्यांची तयारी. वाळू तस्करी आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार रोखण्यासाठीचा वटहुकूम जारी करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. पाकिस्तानच्या अतिरेकी कारवाया वाढतायत. लष्कराला अहोरात्र अधिक सावध राहण्याचे संरक्षण मंत्र्यांचे निर्देश. पेट्रोल डिझेल प्रमाणेच विनाअनुदानित गॅस सिलेंडर आणि विमान इंधनाच्या दरामध्ये कपात. जागतिक मंदी आणि देशाच्या घटत्या विकास दराचा शेअर बाजारावर विपरीत परिणाम. सुमारे 600 अंकांची घसरण. आणि 22 वर्षांनी भारतानं साधला लंका विजय. कसोटी मालिकेत श्रीलंकेला नमवलं. 22 वर्षांपूर्वी भारतानं जो श्रीलंकेमध्ये विजय मिळवला होता त्या विजयी संघाचे एक प्रतिनिधी असणारे श्री प्रवीण आमरे हे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. नमस्कार. भारतीय संघानं 22 वर्षांनंतर जो विजय मिळवलेला आहे त्याच्याविषयी आपण सविस्तर चर्चा प्रवीण आमरे यांच्याशी करणार आहोत. पण बातमीपत्राच्या पुढच्या भागात सुरुवातीला पाहूया काही ठळक घडामोडी. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, प्रसंगी राज्याची तिजोरीही रिकामी करू असं आश्वासन देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपल्या 3 दिवसीय दुष्काळग्रस्त मराठवाडा दौऱ्यादरम्यान लातूर इथं शेतकऱ्यांना आश्वस्त केलं. चारा छावण्यांमध्ये कोणतेही घोटाळे होऊ नयेत यासाठी सरकार दक्षता घेत आहे. ज्या जिल्ह्यामध्ये चारा उपलब्ध होणार नाही तिथं शेजारच्या जिल्ह्यातून चारा आणण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचंही फडणवीस म्हणाले. पिण्याच्या पाण्यासाठी आजच 86 कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. गरज पडल्यास रेल्वेनं सुद्धा पाणी आणण्याचं नियोजन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. शेतमजुरांना गावातच कामं उपलब्ध करून देण्यात यावीत यासाठी नरेगा रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेततळी आणि विहिरी निर्माण करण्याची कामं सुरू केली जातील असं ते म्हणाले. लातूर जिल्ह्यातल्या दुष्काळग्रस्त गावांना भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी खुला संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर हेही यावेळी उपस्थित होते. वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्यांवरती MDPA अर्थात विघातक कारवाई प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई करण्यासाठी वटहुकूम जारी करायला आज राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली. झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार यासारख्या धोकादायक व्यक्ती आणि दृकश्राव्य कलाकृतींचं विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्तींच्या विघातक कृत्याला यामुळे आळा बसू शकेल. 12व्या पंचवार्षिक योजनेमधून अर्थसहाय्य करण्यासाठी राज्यातल्या 2 मागासवर्गीय सहकारी सूतगिरण्यांची निवड करायचा निर्णयही आजच्याच बैठकीत घेण्यात आला. यामध्ये जालना जिल्ह्यातल्या श्रीमंतराव मगरे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी आणि बीड जिल्ह्यातल्या लोकनेते गोपीनाथ मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीचा समावेश आहे. बदलत्या काळानुसार देशाच्या सुरक्षा व्यवस्थेपुढची आव्हानंही अधिक खडतर आणि गुंतागुंतीची झाली आहेत. म्हणूनच संरक्षण दलानं अधिकच दक्ष राहणं आता आवश्यक झालं असल्याचं मत संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केलं. 1965च्या भारत-पाक युद्धाला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवरती आज नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या तिन्ही सेना दलांच्या संयुक्त चर्चासत्रात ते बोलत होते. सध्याच्या तरुणांना आपल्या जवानांनी गाजवलेल्या शौर्याच्या गाथा ज्ञात व्हाव्यात याकरता पाठ्यपुस्तकांमधून तशा धड्यांचा समावेश असणं अत्यंत आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. जम्मू काश्मीरमध्ये अशांतता माजवण्यासाठी पाकिस्तान रोज नवनवीन क्लुप्त्या लढवत असून हिंसाचाराची व्याप्तीही सतत वाढत असल्याचा इशारा लष्कर प्रमुख दलबीर सिंग सुहाग यांनी दिला आहे. या चर्चासत्रात लष्कर प्रमुखांनीही आपली मतं मांडली. युद्धविराम कराराचं पाकिस्तानकडून सातत्यानं होणारं उल्लंघन हे अतिशय घातक असून लष्कराला फार मोठ्या जबाबदारीनं सावधान राहावं लागेल असं ते म्हणाले. यावर्षी चीनकडून घुसखोरी होण्याच्या 150 घटना घडल्या आहेत. जवळपास 100 वेळा दोन्ही देशांचं सैन्य समोरासमोर आलं होतं. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेची व्याख्या पूर्णपणे स्पष्ट नसल्यानं अशा तऱ्हेची घुसखोरी होते. पेट्रोल आणि डिझेलच्या दर कपाती पाठोपाठ तेल कंपन्यांनी विमान इंधन आणि स्वयंपाकाच्या विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या दरामध्येही कपात केली आहे. विमान इंधनाच्या दरामध्ये प्रति किलोलीटर 5,469 रुपये 12 पैशांची कपात झाल्यानंतर हे दर आता 40,938 रुपये 24 पैसे प्रति किलोलीटर एवढे झाले आहेत.
स्वयंपाकाच्या विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या दरामध्येही 25 रुपये 50 पैशांची कपात करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या कामगार आणि शेतीविषयक धोरणांचा निषेध करण्यासाठी डाव्या विचारसरणीच्या पक्षांनी उद्या देशव्यापी संप पुकारलाय. कामगार संघटनांनी उद्याच्या संपाबाबत पुनर्विचार करावा असं आवाहन केंद्रीय श्रम आणि कामगार राज्यमंत्री बंडारू दत्तात्रय यांनी केलं आहे. या संपाला भारिप बहुजन महासंघासह महाराष्ट्र लोकशाही आघाडीतल्या काही पक्षांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठिंबा दर्शवला आहे. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघानं या संपाला पाठिंबा दिलाय. सर्व राजपत्रित अधिकाऱ्यांनी उद्या काळ्या फिती लावून काम करावं असं आवाहन राजपत्रित अधिकारी महासंघानं केलं आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या 14 संघटनांमधले 13 लाख बँक कर्मचारी आणि अधिकारी या संपामध्ये सहभागी होतील अशी माहिती राज्य बँक कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष विश्वास उडगी यांनी दिली आहे. कॅस्ट्रॅब महासंघाचे 5 लाख कर्मचारी मात्र या संपामध्ये सहभागी होणार नाहीत अशी माहिती कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे. उद्या होणाऱ्या संपाच्या मागण्यांमध्ये मागासवर्गीयांसाठीची एकही मागणी नाही, म्हणून हा निर्णय घेतल्याचं इंगळे यांनी कळवलं आहे. उबेर आणि ओला यासारख्या खासगी टॅक्सी सेवेविरोधात स्वाभिमान संघटनेचे सदस्य असलेल्या टॅक्सी चालकांनी आज मुंबईत संप पुकारला होता. उबेर आणि ओला या खासगी टॅक्सी सेवा पुरवणाऱ्यांनी आपल्या भाडेदरात कपात केल्याच्या विरोधात हा संप होता. स्वाभिमानी संघटनेच्या या संपाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या टॅक्सी संघटनेनंही पाठिंबा दर्शवला होता. या संपामुळे आज सकाळच्या काळामध्ये कमी टॅक्सीस रस्त्यावर होता, मात्र बेस्ट बसेसमुळे प्रवाशांना या संपाचा फारसा फटका बसला नाही. दहीहंडीचा उत्सव यावर्षी आपल्या संस्थेनं साजरा न करण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी आज केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दहीहंडीला राज्य शासनानं दिलेला साहसी खेळाचा दर्जा, या संदर्भात उच्च न्यायालयाचा निर्णय आणि सर्वोच्च न्यायालयानं दिलेली स्थगिती या सर्वांमध्ये विसंगती असल्याचं सांगत सरकारचा निषेध म्हणून हा निर्णय आपण घेतलाय असं अहिर यांनी सांगितलं. सद्भावना पंधरवड्यानिमित्त अकोला इथं आज जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सामाजिक एकता रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. अकोल्यातल्या सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयातून निघालेल्या या रॅलीमध्ये समाजामध्ये शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहावी तसंच हेल्मेटचं महत्त्व विशद करणारे फलक हातात घेऊन कुटुंबाच्या सुरक्षेसाठी हेल्मेटचा वापर करा अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी काढण्यात आलेल्या मोटरसायकल रॅलीमध्ये जिल्हाधिकारी श्रीकांत, पोलीस अधीक्षक, महसूल कर्मचारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, वाहतूक पोलीस कर्मचारी सहभागी झाले. आगामी महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष युवा पिढीला अधिकाधिक प्रतिनिधित्व देणार आहे. युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून कोल्हापुरात आयटी पार्कसाठी आपण प्रयत्न करणार आहोत असं काँग्रेसचे नेते आणि माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सांगितलंय. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती पाटील यांनी कोल्हापुरातले महाविद्यालयीन विद्यार्थी आणि युवक युवतींशी थेट संवाद साधला. महापालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारून त्यांना आपण खाजगी शाळांच्या स्तरावर पोहोचवण्यासाठी विशेष योजना राबवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. एफटीआयआयमध्ये सुमारे 80 दिवसापासून गजेंद्र चव्हाण यांच्या नियुक्तीवरून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा फटका इथल्या कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या 82 कामगारांना बसला आहे. गेल्या 10 वर्षापासून हे कामगार वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करत आहेत. मात्र विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे गेल्या काही दिवसापासून संस्थेचं कामच ठप्प आहे. त्यामुळे या कामगारांना कामावरून काढून टाकायचा निर्णय सरकारनं घेतला होता. या निर्णयासंदर्भात विद्यार्थी आणि कामगार यांच्या पत्रकार परिषदेनंतर या निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय एफटीआयआयचे संचालक प्रशांत पाठराबे यांनी घेतलाय. त्यामुळे कामगारांना काहीसा दिलासा मिळालाय. सिंचन विहिरीच्या झालेल्या नुकसानीचे जिल्हा प्रशासनाकडून सर्वेक्षण होऊनही अद्यापपर्यंत नुकसान भरपाई न मिळाल्याच्या निषेधार्थ वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आज उपोषणाला सुरुवात केली. निसर्गाच्या लहरीपणामुळे त्रस्त शेतकऱ्यांना शासनानं त्वरित मदत करावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. 2013 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचं अतोनात नुकसान झालं होतं. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून सर्वेक्षण करण्यात आलं असूनही यातल्या 808 शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरीच्या झालेल्या नुकसानीची कोणतीही भरपाई शासनाकडून करण्यात आलेली नाही. सरकारच्या दिरंगाईमुळे आपल्याला अद्याप मदत मिळालेली नाही असा आरोप करत शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलण्यासही नकार दिला. वादग्रस्त आध्यात्मिक गुरु राधेमाई यांची सीबीआय चौकशी करा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते.
येत्या 4 सप्टेंबरला बोरिवली पोलीस स्थानकासमोर राधेमाच्या विरोधात तीव्र आंदोलन केलं जाईल अशी माहिती त्यांनी दिली। यावेळी अभिनेत्री डॉली बिंद्रा आणि रौनक अग्रवाल उपस्थित होते। डॉली बिंद्रा यांनी राधेमाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे। राधेमाच्या समर्थकांकडून तक्रारदार आणि साक्षीदारांना त्रास दिला जातोय असं बिंद्रा यांनी सांगितलं। मेक इन इंडिया या मोहिमेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकासासंबंधात अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचललंय। या मोहिमेचा युवकांना मोठा फायदा होईल असं मत पुण्यातल्या अलाड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय कौशल्य विकास शाळेचे संस्थापक LR यादव यांनी व्यक्त केलं। आज या शाळेचं उद्घाटन झालं तेव्हा ते बोलत होते। या शाळेमध्ये विविध प्रकारचं तांत्रिक शिक्षण दिलं जाणार आहे। नंतर पात्र विद्यार्थ्यांना नोकरीही दिली जाईल। केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांविरोधात काँग्रेसच्या राज्यव्यापी पर्दाफाश आंदोलनाचा भाग म्हणून औरंगाबाद इथं आज विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। मराठवाडा दुष्काळग्रस्त भाग म्हणून जाहीर करावा, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, विद्यार्थ्यांची फी माफ करावी या मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या। शहरातल्या गांधी भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला। काँग्रेसचे माजी मंत्री अब्दुल सत्तार आणि माजी आमदार कल्याण काळे या आंदोलनात सहभागी झाले होते। मराठी चित्रपटसृष्टीला आधुनिकतेकडे घेऊन जाणारे ज्येष्ठ दिग्दर्शक दिवंगत अनंत माने यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेल्या चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन ज्येष्ठ तंत्रज्ञ कोयापा यमकर यांच्या हस्ते झालं। अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या स्थापनेमध्ये माने यांचं मोठं योगदान आहे। चित्रपट व्यवसायाचा विकास होण्यासाठी त्यांनी सातत्यानं प्रयत्न केले। कोल्हापूर चित्रनगरीचा पायाही माने यांनीच घातला अशी भावना चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी यावेळी व्यक्त केली। अनंत माने यांचे पुत्र चंद्रकांत माने, मुलगी वैजंती भोसले आणि ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांना यावेळी गौरवण्यात आलं। श्रावणी अंगारकी चतुर्थीनिमित्त आज पहाटे हिंगोली जिल्ह्यातल्या विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीची महापूजा आणि आरती करण्यात आली। नवसाला पावणारा मोदकाचा गणपती अशी ख्याती असल्यानं राज्यभरातून तसंच राज्याबाहेरूनही अनेक भाविकांनी या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी केली होती। रात्री पुन्हा एकदा या ठिकाणी विशेष पूजा आणि आरती करण्यात आली। अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेश चतुर्थीनिमित्त मुंबईतल्या पु ल देशपांडे कला अकादमीमध्ये कलासिद्धी या गणेशाच्या विविध रूपांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय। मुंबईतल्या 13 नामवंत चित्रकारांनी साकारलेल्या सुमारे 60 कलाकृती कला रसिकांचं लक्ष वेधून घेत आहेत। लाकूड, कागद, टेराकोटा, शिपोरेक शिल्प, वारली, चित्रप्रकार, ॲक्रिलिक, ऑइल पेंट, वॉटर कलर अशा विविध माध्यमांचा यामध्ये वापर केला आहे। जागतिक बाजारातली मंदी आणि देशाचा विकासदर घसरल्याचा नकारात्मक परिणाम आज मुंबई शेअर बाजारावर जाणवला। सकाळपासून घसरणीसह उघडलेला निर्देशांक दिवसअखेर 587 अंकांची घट नोंदवत 25,696 या वर्षातल्या नीचांकावर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 185 अंकांनी घसरून 7,785 अंकांवर स्थिरावला। चीनच्या अर्थव्यवस्थेवरील संकट आणि अमेरिकेच्या फेडरल बँकेचे दरवाढीचे संकेत याचं दडपण आज परदेशी गुंतवणूकदारांवर जाणवल्याचं विश्लेषकांनी सांगितलं। चलन बाजारामध्ये मात्र आज निर्यातदार आणि बँकांनी डॉलरची विक्री केल्यानं डॉलरच्या तुलनेत रुपया 24 पैशांनी वधारून 66 रुपये 24 पैशांवर पोहोचला। श्रीलंकेविरुद्ध तब्बल 22 वर्षांनंतर कसोटी मालिकेमध्ये 2-1 अशा फरकानं विजय मिळवून भारतीय संघानं आज इतिहास रचला। यानिमित्त प्रथमच कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील नवीन खेळाडूंचा भरणा असलेल्या या टीम इंडियानं देशभरातल्या क्रिकेट शौकीनांना आपल्यातलं सामर्थ्य दाखवून दिलंय।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही विजयी भारतीय संघाचं अभिनंदन केलंय. भारतीय क्रीडा क्षेत्रात जीव की प्राण असलेल्या क्रिकेट खेळाला आज भारतीयांच्या मनात उच्च स्थान मिळालं. निमित्त आहे भारतीय संघानं तब्बल 22 वर्षांनंतर श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचं. तसं पाहिलं तर भारतीय संघातले अनेक अनुभवी आणि दिग्गज खेळाडू निवृत्त झाल्यानं टीम इंडियात नवीन खेळाडूंचाच भरणा सर्वाधिक आहे. श्रीलंकासारख्या बलाढ्य संघाला त्यांच्याच भूमीत पराभूत करून ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या या संघाकडून क्रिकेट शौकीनांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. भारतीय संघानं कालच्या 3 बाद 67 धावांवरून सुरुवात करताना आज श्रीलंकेचे 2 फलंदाज झटपट बाद झाले. त्यामुळे हा सामना भारत सहज जिंकेल असं वाटत होतं. अँजेलो मॅथ्यूजनं शतक झळकावून श्रीलंकेचा डाव सावरला. मॅथ्यूज आणि परेरा यांच्या शतकी भागीदारीमुळे श्रीलंकेला 268 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यानंतर श्रीलंकेचे तळाचे फलंदाज झटपट बाद झाले. त्यामुळे भारतानं हा सामना 117 धावांनी जिंकत मालिकाही खिशात घातली. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं प्रथमच कसोटी क्रिकेट मालिका जिंकली आहे. पहिल्या डावात 145 धावा केलेल्या चेतेश्वर पुजाराला सामनावीर तर आर अश्विनला मालिकावीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं. आणि याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी माजी क्रिकेटपटू प्रवीण आमरे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. नमस्कार. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. तब्बल 22 वर्षाचा कालखंड गेला आणि त्याच्यानंतर भारताला श्रीलंकेच्या भूमीमध्ये यश मिळालं. 22 वर्षापूर्वी जेव्हा यश मिळालं तेव्हा त्या संघाचे तुम्ही सुद्धा एक सदस्य होता. नेमकी काय भावना तुमच्या मनात आहे? नक्कीच म्हणजे आज खरं वाटत नाही की त्या गोष्टीला आज 22 वर्ष झाली, कारण आम्हाला हे आठवतं की श्रीलंकेतला विजय स्पेशली त्यावेळेला त्यांचा एक संघ फार चांगला होता. रणतुंगा, अरविंद डिसिल्वा यांच्यासारखे एक चांगले खेळाडू होते आणि प्रामुख्याने आठवतं ते म्हणजे त्यांचे श्रीलंकेचेच अंपायर सुद्धा होते. म्हणजे त्यानंतर हे आले की न्यूट्रल अंपायर झाले. पण नक्कीच श्रीलंकेमधला विजय हा एक दुर्मिळ म्हणता येईल, कारण का 22 वर्ष हा फार मोठा कालावधी आहे. ह्या संघाचं नक्कीच कौतुक करण्यासारखं आहे, कारण आपण पाहिलं की ह्या मालिकेमध्ये पण आपण पहिला सामना हरलो होतो आणि त्यानंतर मला वाटतं क्रिकेटमध्ये ते आपण म्हणतो की बाउन्स बॅक करणं ही कामगिरी ह्यावेळेला भारतीय संघाने करून दाखवली. कारण दुसरा सामना जिंकणं फार महत्त्वाचा होता आणि तिसरा हा निर्णायक संघ आपण जो सामना जिंकलो आज तो पण फार महत्त्वाचा होता. आपल्या संपूर्ण संघाला आपण क्रेडिट दिलं पाहिजे. नक्कीच विराट कोहलीचं कौतुक आहेच, पण ह्याच्यामध्ये आपण पाहिलं जमेची बाजू की टेस्ट मॅच जिंकायला आपण नेहमी म्हणतो की 20 बळी घेता आले पाहिजे. तर आपल्या ह्या गोलंदाजाचं नक्कीच कौतुक आहे. या संपूर्ण एक 3 सामन्यांमध्ये आपल्याला एक पाहायलाही मिळालं की अजिंक्य रहाणेकडनं एक विश्व रेकॉर्ड झाला की 8 झेल त्यांनी एका सामन्यात घेतले. तर ह्या अनेक चांगल्या गोष्टी ह्या दौऱ्यात झाल्या आहेत. नक्कीच एक आपण म्हणतो जसं एक नवीन संघ आहे, त्याच्यात सगळे युवक आहेत, ज्याच्यात आपल्याकडे असं आपण म्हणू नाही शकणार की सगळे अनुभवी खेळाडू होते, पण जे होते त्यांनी एक सरस कामगिरी केली. फलंदाजांकडून अपेक्षा मोठ्या असतात आणि भारतीय फलंदाजीकडूनच नेहमीच अपेक्षा जास्त असतात, पण कधी 400-500 धावांचा डोंगर आपण उभारले असं चित्र दिसलं नाही. शतकांची एकूण संख्या कमी आहे, त्याबद्दल काय सांगा? नक्कीच आपण भारतीय संघ म्हटला की आपल्याला अपेक्षा असतात की आपण 500 धावा केल्यात, कोणाची द्विशतक आहे. या संपूर्ण 3 सामन्यामध्ये आपल्याला फक्त 5 शतकं इंडिव्हिज्युअल पाहायला मिळाली. तो एक कुठेतरी होते, कुठेतरी क्रेडिट द्यायला पाहिजे की एक निर्णायक खेळपट्टी असेल जिथे धावा करणं सोपं नव्हतं. आपल्याला पाहायला गेलं की श्रीलंकेच्या फलंदाजांनाही फार कठीण गेला धावा करणं ह्या मालिकेमध्ये. पण कुठेतरी आपण क्रेडिट द्यायला पाहिजे की आपण पुन्हाही सांगतो की गोलंदाजांना श्रेय ह्या मालिकेत द्यायला पाहिजे की त्यांनी एक सुरेख खेळ केला. आपण पाहिलं की अश्विनने 21 बळी घेतले. मला वाटलं ऑस्ट्रेलियाच्या अगेन्स्ट 17 बळीचा हरभजनचा रेकॉर्ड त्यांनी मोडला. ही एक मोठी गोष्ट आहे की तुम्ही एका सिरीजमध्ये 3 मध्ये 21 बळी मिळवून देणं चांगली गोष्ट आहे. आजही मला असं वाटतं अंजेलो मॅथ्यूज ज्या निर्धाराने खेळत होता तो श्रीलंकेला सामना अनिर्णित ठेवायला मदत करेल की काय अशी एक आशा वाटली होती, पण भारतीय संघाने पुन्हा एकदा सांघिक खेळाचं प्रदर्शन घडवलं. नक्कीच जसं आपण म्हणतो की गोलंदाजाच्या मध्ये ह्यामध्ये आपण ईशांत शर्माचा नक्कीच उल्लेख करायला पाहिजे, कारण त्यांनी 200 बळीचा टप्पाही त्यांनी पूर्ण केला आहे. आणि जसं आपण म्हणत होतो की अँजेलो मॅथ्यूजची विकेट ही निर्णायक होती आजच्या सामन्यामध्ये. टी नंतर त्यांनी ती पहिल्याच ओव्हरमध्ये काढून दिल्यामुळे एक मोठा अडसर दूर केला आणि त्याच्याही 13 बळी ह्या मालिकेमध्ये एक मोठा आहे. आणि सगळ्यात चांगलं वाटलं तर एक गोलंदाज म्हणून त्याला जी लय आली आहे
ती एक चांगली वाटते आणि त्याच्यामुळे एक पुढच्या येणारा जो दौरा आहे साऊथ आफ्रिकेबरोबर तोही महत्त्वाचा ठरेल. गोलंदाजांचा आपण आता उल्लेख केला आणि आपण त्याचं कौतुकही करतो, पण शिस्तभंगाची कारवाई भारतीय खेळाडूंवर तशी सहसा होत नाही. यावेळेला मात्र तसं घडलेलं दिसलं. काय आपण त्याचं विश्लेषण करा? आपण नक्की एक म्हणू शकतो की इशांत शर्मा हा एक मी त्याला अंडर-19 पासून पाहतोय, तो असा ऑफ द फील्ड आहे, पण आज कुठेही आपल्याला जर तुम्हाला निर्णय हवा असेल, निर्णायक विजय हवा असेल तर ते ॲग्रेशन येणंही महत्त्वाचं असते. नक्कीच ती रेषा पार करू नये हा नक्कीच असेल, पण ॲग्रेशन दाखवणंही तितकंच महत्त्वाचं आहे आणि स्पेशली फास्ट बॉलर्सना. कारण आपण पाहिलं की आजच्या याच्यामध्ये 13 जेव्हा विकेट्स काढल्या जातात त्यावेळेला त्याचं ॲग्रेशन असणंही महत्त्वाचं असतं, पण ती सीमा त्यांनी पार करू नये त्याची काळजी मात्र नक्की घ्यावी. कर्णधाराला श्रेय तुम्ही कितपत द्याल? कर्णधाराला श्रेय नक्कीच द्यावं लागेल, कारण कुठलीही जेव्हा मालिका जिंकतो तेव्हा बरेचसे डावपेच खेळावे लागतात, बरेचसे स्ट्रॅटेजिक कराव्या लागतात, बॉलिंग चेंजेस करावे लागतात आणि पाहिलं की ह्या पर्टिक्युलरली लास्ट याच्यामध्ये त्यांनी आपल्या गोलंदाजांना फार चांगल्या तऱ्हेने हाताळलं. अमित मिश्राला त्यांनी ज्या पद्धतीने हाताळलं ते नक्कीच वाखाणण्यासारखं आहे. खरं. पण दुसऱ्या बाजूला आता विराट कोहलीला एक यश मिळालं की भारतातले जे त्याचे चाहते आहेत ते एकदम त्याला डोक्यावर उचलून घेतात, अपेक्षा वाढतात, अपेक्षा वाढल्या की अपेक्षांचं ओझं सुद्धा वाढतं. आपण काय सांगाल? नक्कीच एक विराटला एक चांगली गोष्ट त्याच्या कारकिर्दीत पाहायला मिळाली की अपेक्षाचं ओझं कसं सांभाळायचं ते सचिन तेंडुलकर सारख्यापेक्षा कोण चांगलं सांगू शकतं आणि ते त्याच्याकडून शिकणं. कारण अपेक्षाचं ओझं असणंही महत्त्वाचं आहे, कारण तुम्ही तुमच्या टोजवर राहतो आपण म्हणतो आणि तुमची कामगिरीही तुम्ही उंचावतात. तर विराटकडनंही तेच अपेक्षा आहेत, एक फलंदाज म्हणून आणि एक कर्णधार म्हणून. भारतीय संघातले जे दिग्गज खेळाडू आहेत ते खरं म्हणजे यावेळेला अनुपस्थित होते आणि भारतीय संघ एकापर्यंत एका संक्रमण अवस्थेतून जातोय. हे आव्हान त्यांनी कसं काय पेललंय आणि यापुढे काय करायला हवं? नक्कीच, कारण जसं आपण पाहिलं की गेल्या 3 वर्षामध्ये सचिन तेंडुलकर, सेहवाग, राहुल द्रविड, लक्ष्मण यांच्यासारखे मातब्बर जे 100 कसोटी खेळलेले प्लेयर्स होते त्या गेल्यानंतर त्या जागा आपल्याला असं होतं की ह्यांच्या शूजमध्ये कोणा बसू शकतं. पण आपण पाहिलं की आपल्याला चांगले खेळाडू मिळाले आहेत. आज आपण जर ओपनर्स म्हणाल तर शिखर धवन, मुरलीसारखा एक चांगले गुणी खेळाडू आहेत. अजिंक्य रहाणेने सगळ्या परदेश दौऱ्यामध्ये शतकं झळकून आलेलं आहे. विराटची ऑस्ट्रेलियामध्ये 4 शतकं केलेली आहेत. त्यामुळे एक पुजाऱ्याचं ह्या महत्त्वाचं आजच्या फायनलला आजच्या मॅचमध्ये त्यांनी मॅन ऑफ द मॅच घेतलं, ही एक मोठी कामगिरी केली. तर एक बॅटिंग लाईनअपमध्ये आपल्याकडे एक बॅकअप आपण म्हणतो तो आहे आपल्याकडे. म्हणजे गोलंदाजांनी केलेली फलंदाजी हे सुद्धा एक मला वाटतं या कसोटीमधलं वैशिष्ट्य सांगते, जे जास्त करून परदेशात पाहिलं जात नाही. कारण आपण ह्यावेळेला पाहिलं की अमित मिश्राच्या आणि अश्विनच्या धावा फार निर्णायक होत्या, कारण त्याचमुळे आपण आता जी मालिका जिंकलोय त्यात त्यांचं योगदान नक्कीच एक गोलंदाज म्हणून पण होतं. पण आपण पाहिलं की 150च्या आसपास अमित मिश्रांनी धावा केल्या, 100च्या आसपास अश्विननी धावा केल्या. तर ह्या फार मोठं योगदान आहे, कारण नेहमीच आपण म्हणतो की आपलं शेपूट कधी वळवळत नाही, पण ह्यावेळेला आपल्या शेपटांनी मात्र नक्कीच महत्त्वाच्या धावा करून दाखवल्या. परदेशातला जो विजय आहे ना त्याचं एक भारतीय क्रिकेट संघाला फार अप्रूप आहे. आताही 4 वर्षानंतर आपल्याला परदेशात विजय मिळवलेला आहे. नेमकं असं का होतं? म्हणजे भारतीय संघावरती मग वारंवार त्यामुळे टीका सुद्धा होते की हे गली में शेर आहे. तर नेमकं असं कशामुळे होत असं? परदेशात सगळ्यात महत्त्वाचं असतं की धावा करणं, कारण का त्या त्या विकेटशी तुम्हाला जमवून घ्यावं लागतं. त्याचा बाउन्स, त्याची काय पेस आहे त्याप्रमाणे तुम्हाला स्वतःचा गेम ॲडजस्ट करावा लागतो आणि तिथेच एक कौशल्य असतं बॅट्समनचं. कुठलंही आपण म्हणतो की जे ग्रेट बॅट्समन आहेत त्यांच्या नेहमी जेव्हा परदेशात किती धावा केल्यात हा पहिला प्रश्न असतो आणि त्यानेच त्याची सिद्धता होते की हा चांगला खेळाडू आहे. आपल्याला तिकडे त्या ह्याच्यामध्ये आपल्याला नक्कीच मी जसं आता म्हटलं उल्लेख केला की अनेक चांगले खेळाडू आहेत ज्यांनी परदेशात धावा केल्या आहेत. आताची आपण मालिका जिंकलो तिथे 5 तब्बल शतकं आपल्या बॅट्समननी केली आहेत. त्यामुळेच कुठेतरी आपण एक मोठं योगदान झालं. त्यामुळे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट ह्या दौऱ्यात आपल्याला सापडली की ते स्पिनर्सनी विकेट काढले. आज अमित मिश्रांनी 15 आणि अश्विनने 21 विकेट्स काढलं. ही मोठी गोष्ट आता घडली आणि तोच आपल्याला कुठेतरी साऊथ आफ्रिकेच्या अगेन्स्ट आपल्याला एक महत्त्वाचा ॲडव्हान्टेज मिळू शकतो की होम ह्याच्यावर आपण सगळेच जाणतो की आपल्या विकेटवरती स्पिनर्सना नक्कीच त्याची मदत होते आणि हा आत्मविश्वास त्यांना पुढे कॅरी करता येईल. बाकी कसोटी मालिका निकाली लागण्याचं प्रमाण सुद्धा आता वाढलंय. पावसाचं सावट असलं, एखाद दिवस जरी वाया गेला तरी सुद्धा 4 दिवसामध्ये खेळ पूर्ण होतो आणि निर्णय हाती येतो. ही गोष्ट चांगलीच आहे नाही का? नक्कीच प्रेक्षकांना आज तसंच T20 पाहून हेच होतं की रिझल्ट पाहायला आवडतं आणि आपण तर नुसतं ह्या 3 नाही तर मी मागच्या 5 आपण
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे पाहिलं तर 5 सामन्यांचे निकाल लागले आणि एक निर्णायक होती की ती सुद्धा 3 आणि 2 असे ह्या पद्धतीने झाल्या. एक मला वाटतं की एक क्राऊड आहे की जे त्यांना फक्त टेस्ट क्रिकेट आवडतं, त्यांच्यासाठी ही एक चांगली गोष्ट आहे. कारण 5 दिवसात जर रिझल्ट मिळत असेल तो नक्कीच असेल. मला वाटतं इथे आपण कर्णधारांनाही महत्त्व दिलं पाहिजे की कधी डाव घोषित करणं ह्या गोष्टी पण महत्त्वाच्या असतात. जरी हार आली तरी ते एक कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेतली जाते आणि त्याच्यामुळेच एक प्रेक्षकांना तिकडे आकर्षित केलं जातं. खरं मला असं वाटतं प्रेक्षकांना आणि कसोटी मालिकांचे जे चाहते आहेत त्या रसिक प्रेक्षकांना यापुढे भारतीय संघ विजयाची मोठ्या प्रमाणात मेजवानी देईल. आता आपला डोमेस्टिक सीझन सुद्धा सुरू होतोय, त्यामध्ये सुद्धा ही विजयाची मालिका सुरूच राहील अशी आपण आशा व्यक्त करूयात. आपण इथे आलात आणि आमच्याशी हा संवाद साधला याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आणि आता बातमीपत्राच्या अखेरच्या भागामध्ये बातमी पाऊस पाण्याची. राज्याच्या काही भागामध्ये तुरळक पावसानं हजेरी लावली आहे. मराठवाडा विभागामध्ये तीव्र पाणी टंचाई जाणवत असल्याची माहिती राज्य सरकारनं दिली आहे. राज्यामध्ये आजपर्यंत 530 मिलीमीटर पाऊस झालाय, तो सरासरीच्या केवळ 58% इतकाच आहे. राज्यातल्या सर्व जलाशयामध्ये मिळून 49% इतका पाणीसाठा शिल्लक आहे. यवतमाळ, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड आणि परभणी या 9 जिल्ह्यांमध्ये 50%पेक्षा कमी पाऊस झालाय. येत्या 36 तासामध्ये कोकणामध्ये बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आणि आता प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 32, किमान 25. नागपूर 33 आणि 24. पुणे 31 आणि 22. औरंगाबाद 32 आणि 22. नाशिक 30 आणि 21. कोल्हापूर इथंही कमाल 30 आणि किमान 21. रत्नागिरी 30 आणि 23. सोलापूर 36 आणि 23. आणि अमरावती कमाल 33 आणि किमान 22 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्याची तिजोरीही रिकामी करण्याची मुख्यमंत्र्यांची तयारी. वाळू तस्करी आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार रोखण्यासाठीचा वटहुकूम जारी करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. पाकिस्तानच्या अतिरेकी कारवाया वाढतायत, लष्कराला अहोरात्र अधिक सावध राहण्याचे संरक्षण मंत्र्यांचे निर्देश. पेट्रोल डिझेलप्रमाणेच विनाअनुदानित गॅस सिलेंडर आणि विमान इंधनाच्या दरामध्ये कपात. जागतिक मंदीचं सावट आणि देशाच्या घटत्या विकास दराचा शेअर बाजारावर विपरीत परिणाम, सुमारे 600 अंकांची घसरण. आणि 22 वर्षांनी भारतानं साधला लंका विजय, कसोटी मालिकेत श्रीलंकेला नमवलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.